हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम-एस-सी-आय-टीची फायनल एक्झाम आपली कशाप्रकारे होणार आहे. तर तुमची एम-एस-सी-आय-टीची एक्झाम ही 16 डिसेंबर 2025 पासून सुरू होत आहे. तर हा व्हिडिओ आपला 16 तारखेला होणाऱ्या परीक्षेबद्दल असणार आहे. तर 16 तारखेला होणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात एम-एस-सी-आय-टीच्या एक्झाममध्ये आणि त्याला कशाप्रकारे सोडवायचं आहे, पासिंग पद्धत काय असणार आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला करूया इथून आपण सुरू. तर बघा या ठिकाणी आपला काउंटडाऊन टायमिंग इथे चालू झालेला आहे. तर आपला पूर्ण पेपर हा 60 मिनिटांनी सोडवायचा आहे. 60 मिनिट याला दिलेले आहे. या ठिकाणी कॅन्डिडेटचं नाव असणार आहे. त्यानंतर इथे सीट नंबर असणार आहे. यामध्ये आपल्याला टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 50 असणार आहे. त्यानंतर टोटल मार्क त्याला 50 असणार आहे. म्हणजेच आपल्याला प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 15 प्रश्न विचारले जातात. ऑब्जेक्टिव्हमध्ये पास होण्यासाठी 6 मार्काची आवश्यकता आहे मित्रांनो. त्यानंतर प्रॅक्टिकलचे 35 प्रश्न विचारले जातात. तर प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 14 मार्काची आवश्यकता आहे. एकूण आपण 20 मार्कातसुद्धा फायनल एक्झाम पास होऊ शकतो. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 6 आणि प्रॅक्टिकलचे 14. तर यामध्ये बघा 3 लेव्हलमध्ये आपली परीक्षा आपल्याकडून घेतली जाते. तर लेव्हल 1मध्ये आपल्याला लो डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 6, प्रॅक्टिकलचे 14 प्रश्न असतात. त्यानंतर लेव्हल 2मध्ये मीडियम डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 6 आहे आणि प्रॅक्टिकलचे 14 प्रश्न दिलेले आहे. त्यानंतर शेवटचं लेव्हल हाय डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे कठीण प्रश्न असतात. यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 3 असतात आणि प्रॅक्टिकलचे 7 प्रश्न दिलेले आहेत. तर एकूण आपल्याला 50 प्रश्न सोडवायचे आहे. तर ही फायनल एक्झाम आपली 50च मार्काची होणार आहे आणि तुम्हाला जो सर्टिफिकेट मिळणार आहे ते 100 मार्काचं असणार आहे. तर त्यामध्ये 50 मार्क हे इरा सेशनचे असणार आहे. जो तुम्ही सेंटरवर इरा सोडवला असेल त्याचे 50 मार्क आणि फायनल एक्झामचे 50 मार्क असे दोन्ही मिळून तुम्हाला त्यामध्ये 100 मार्काचं सर्टिफिकेट मिळणार आहे. तर तर यामधला तुम्ही कोणताही सेक्शन सोडवला तरी चालेल. म्हणजे कोणताही प्रश्न सोडवला तरी चालते. तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सोडवत असाल तर ऑब्जेक्टिव्ह सोडवा, प्रॅक्टिकल सोडवत असाल तर प्रॅक्टिकल सोडवू शकता. कोणताही प्रश्न तुम्ही सोडवू शकता. तर माझ्या हिशोबानं तुम्हाला सगळ्यात पहिले तर प्रॅक्टिकलचेच प्रश्न सोडवून घ्यायचे आहे संपूर्ण जे येतात ते आणि नंतर सगळ्यात शेवटी आपण ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न सोडवले तरी चालेल. ते तुमच्या हिशोबाने तुम्ही सोडवू शकता. तर मी इथे प्रॅक्टिकलचे प्रश्न घेणार आहोत लो डिफिकल्टीमधले. तर इथून बघा सगळ्यात पहिले आपल्याला एम-एस विंडोजचाच प्रश्न नेहमी विचारला जाते. तर 1-2 प्रश्न नेहमीच एम-एस विंडोजचे स्टार्टिंगला असतात. तर कशाप्रकारे सोडवायचं आहे? तर इथून स्टार्ट करायचं आहे. जे मी आज सांगणार आहे, त्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला फायनल एक्झाममध्ये विचारले जाणार आहे. ॲक्युरेट हेच प्रश्न असणार आहे असं काहीही नाही. या प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिले हा व्हिडिओ, तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा काहीतरी फायदा होणार आहे. तर आपल्याला कशाप्रकारे मार्क मिळवायचे आहे ते पाहूया. तर बघा पहिला प्रश्न, रिनेम द फाईल पिक 1 जेपीजी ॲज पिक्चर 1 जेपीजी स्टोअर इन द फोल्डर इमेजेस म्हणत आहे. तर आपल्याला इमेजेस फोल्डरमध्ये असलेले पिक 1 या फाईलला पिक्चर 1 असं रिनेम करा म्हणत आहे. तर त्यासाठी रिनेम करण्यासाठी कोणत्याही फाईलला रिनेम करण्यासाठी त्या फोल्डरमध्ये जायचं आहे. त्यानंतर फाईलवर सिलेक्शन करा, राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर इथे रिनेमचा ऑप्शन्स आहे. रिनेमवर क्लिक करा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये नाव टाकायचं आहे पिक्चर 1. तर आता पी कॅपिटल आहे तर पी कॅपिटलच घ्यायचं आहे आपल्याला. पिक्चर टाईप करा, 1 टाईप करा आणि त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे. काहीच करायचं नाही. त्याच्यानंतर .jpg वगैरे त्याला द्यायचं नाही. ते एक्सटेन्शन त्याला ऑलरेडी लागूनच येते. फक्त नाव टाका, बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. कॉपी द फाईल ब्लँक टेक्स्ट फ्रॉम द फोल्डर कलर टू अदर टू होम म्हटलेलं आहे. आता दिलेल्या आपल्याला कशातून सांगितलेलं आहे? कलरमधल्या अदर फोल्डरमधून म्हणत आहे. तर कलरमध्ये जा, त्यानंतर अदर फोल्डरमध्ये जायचं आहे. यामध्ये असलेले जे ब्लँक फाईल आहे, त्या फाईलला सिलेक्शन करायचं आहे. तर ब्लँक फाईलला सिलेक्शन करा. हिला काय करायचं? कॉपी करायचं आहे. तर Ctrl+C ने सुद्धा तुम्ही कीबोर्डच्या मदतीने कॉपी करू शकता किंवा या फाईलवर राईट क्लिक करा, राईट बटन प्रेस करायचं आहे आणि इथूनही तुम्ही कॉपी हा ऑप्शन्स वापरू शकता. तर इथून कॉपी करा. कॉपी केल्यानंतर आपल्याला कुठं न्यायचं आहे? कलरमधल्या होममधून आपल्याला होम फोल्डरमध्ये सांगितलेलं आहे. तर एक स्टेप इथे बॅकमध्ये जा, पुन्हा एक स्टेप इथे बॅकमध्ये जा. त्यानंतर इथे होमला डबल क्लिक करून ओपन करा आणि या ठिकाणी कुठेही राईट क्लिक करून त्या फाईलला पेस्ट करायचं आहे. अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, कॉपी द फाईल सपोर्ट टू काउंट अँड पेस्ट इन
इन टू द फोल्डर सपोर्ट टू होम म्हटलेलं आहे. तर आपल्याला दिलेल्या फोल्डरमध्ये म्हटलेलं आहे. तर कोणत्या फोल्डरमध्ये? सपोर्ट फोल्डरमध्ये. तर सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले काउंट फाईलला काय करायचं आहे? कॉपी करायचं आहे. तर काउंट फाईलला सिलेक्शन करा. त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला कॉपी करून घ्यायचं आहे. आता ही फाईल इथून कॉपी झाली. कोणत्या ठिकाणी न्यायचं आहे? सपोर्टमधल्या होममध्ये. ऑलरेडी आपण सपोर्टमध्येच आहोत. त्यामधल्या होमला डबल क्लिक करून ओपन करा. इथे राईट क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तिला इथून पेस्ट करा अशा प्रकारे. बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. You have created a web page using MS Word. You want to see how this document will look in a web browser. How will you switch to web layout view म्हटलेलं आहे. तर दिलेल्या पेजमध्ये बघा आपल्याला एक वेब पेज बनवलेला आहे म्हणत आहे आणि हे डॉक्युमेंट आपल्याला वेब ब्राउझरवर कशाप्रकारे शो होईल त्यासाठी आपल्याला पाहायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला कोणता लेआउट व्ह्यू करा म्हणत आहे? वेब लेआउट व्ह्यू घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला पाहण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा आणि याच्यामध्ये बघा 5 व्ह्यू दिलेले आहे. तर या 5 पैकी आपल्याला कोणता सांगितलं आहे? वेब लेआउट. तर याच्यातून आपल्याला वेब लेआउट व्ह्यू इथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट सिंपल टेक्स्ट बॉक्स अँड टाईप हॅलो टेक्स्ट इनसाइड द टेक्स्ट बॉक्स म्हटलेलं आहे. तर दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा म्हणत आहे. तर आपल्याला सिंपल टेक्स्ट बॉक्स घेण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा म्हणत आहे. त्यानंतर इथून टेक्स्ट बॉक्सवर जा आणि इथून सिंपल टेक्स्ट बॉक्स इथून घ्यायचा आहे. सिंपल टेक्स्ट बॉक्स घेतला आणि त्यामध्ये आपल्याला कोणता शब्द टाईप करायचा? हॅलो. तर याच्यामध्ये आपल्याला हॅलो शब्द टाईप करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे कुठं पण आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स घ्यायचा इथून. त्यानंतर बघा अप्लाय बोल्ड अँड अंडरलाईन स्टाईल टू द एंटायर डॉक्युमेंट म्हणत आहे. तर आपल्याला दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये संपूर्ण डॉक्युमेंटला आपल्याला बोल्ड आणि अंडरलाईन द्या म्हणत आहे. तर संपूर्ण डॉक्युमेंटला जर म्हणत असेल तर त्यासाठी आपल्याला सिलेक्टमध्ये जायचं आहे. सिलेक्शन ऑल करून घ्या म्हणजे संपूर्ण सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला अंडरलाईन देण्यासाठी इथून अंडरलाईन द्या. त्याच्या अगोदर आपल्याला इथे बोल्ड सांगितलेलं आहे तर इथून बोल्ड करा. त्यानंतर इथून अंडरलाईन करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. चेंज द फॉन्ट स्टाईल ऑफ द सेल विथ द मॅक्झिमम नंबर ऑफ अपेअर स्टुडंट टू इटॅलिक म्हणत आहे. तर ज्या आपल्याला काय म्हटलं बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये आपल्याला मॅक्झिमम नंबर असलेल्या अपेअर विद्यार्थ्याला इटॅलिक करा म्हणत आहे. तर कशाला सांगितलेलं आहे? चेंज द फॉन्ट स्टाईल ऑफ द सेल विथ द मॅक्झिमम नंबर ऑफ अपेअर स्टुडंट टू इटॅलिक म्हणत आहे. मॅक्झिमम नंबर कशातने आहे बघा? अपेअर विद्यार्थ्यामध्ये. तर मॅक्झिमम नंबर आपल्याला बघा या ठिकाणी दिलेला आहे औरंगाबादमध्ये. तर याला सिलेक्शन करा. सिलेक्शन केलं त्यानंतर त्याला आपल्याला काय करायचं आहे? इटॅलिक करायचं आहे. तर इथून त्याला इटॅलिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून. इन्सर्ट वन पिक्चर इन द शीट म्हणत आहे. तर या शीटमध्ये कोणता एक पिक्चर इन्सर्ट करायचा आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर पिक्चर्सवर जायचं आहे. पिक्चर्सवर गेल्यानंतर आपण याच्यातला कोणता एखादा पिक्चर घेऊ शकतो. जर याच्यामध्ये जर पिक्चर वगैरे जर नसेल तर तुम्ही एखादा पिक्चर इथं क्रिएट करू शकता. कशाप्रकारे क्रिएट करायचं आहे बघा? राईट क्लिक करा खाली जागेवर. त्यानंतर इथे न्यूमध्ये जा आणि न्यूमध्ये गेल्यानंतर याच्यातून आपल्याला एक इमेज घ्यायची आहे बिटमॅपची. कोणती इमेज घेतली तरी चालेल. तर बघा एक डमी इथे इमेज आलेली आहे. त्यानंतर त्या इमेजला सिलेक्शन करा आणि इथून इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ रेक्टँगल राउंडेड इन द फर्स्ट स्लाइड म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला रेक्टँगल राउंडेड नावाचं एक आपल्याला काय घ्यायचं आहे? एक स्लाईड घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं बघा? सॉरी पहिल्या स्लाईडमध्ये आपल्याला रेक्टँगल राउंडेड नावाचा एक शेप घ्यायचा आहे. तर शेप घेण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर शेपमध्ये जायचं आहे आणि रेक्टँगल राउंडेड नावाचा इथे शेप दिलेला आहे. तर इथून ते घ्या आणि इथे ड्रॅग करून तो अशा प्रकारे काढायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. इन द गिवन प्रेझेंटेशन रिमूव्ह बुलेट्स फ्रॉम स्लाईड नंबर 11 म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला स्लाईड क्रमांक 11 असलेल्या बुलेट्सला रिमूव्ह करा म्हणत आहे. तर स्लाईड क्रमांक 11 जायचं आहे. त्यानंतर जिथे बुलेट्स दिलेल्या त्या बुलेट्सला सिलेक्शन करून घ्या. बुलेट्सला सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला बुलेट्सला रिमूव्ह करायचा आहे. तर इथे बुलेट्सच्या ऑप्शन्समध्ये जा पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये आणि याच्यातून नन हा ऑप्शन इथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स बघा.
क्रिएट ॲज इव्हेंट इन द कॅलेंडर विथ सब्जेक्ट ॲज केव स्टडी लोकेशन ॲट अजंता एलोरा स्टार्टिंग फ्रॉम 5 जुलै 2011 टू 5 ऑगस्ट 2011 म्हणत आहे. तर दिलेल्या MS आउटलुकमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक इव्हेंट क्रिएट करा म्हणत आहे. तर त्यासाठी न्यू आयटमवर जा, अपॉइंटमेंटमध्ये जायचं आहे, ऑल डे इव्हेंटवर इथे क्लिक करा. ऑल डे इव्हेंटवर इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे लोकेशन दिलेलं आहे. जे लोकेशन दिलं असेल ते कॉपी करा. लोकेशनमध्ये आपल्याला लोकेशन टाकायचं आहे, तर लोकेशन टाका. त्यानंतर आपल्याला लोकेशन झालं. त्यानंतर इथे केव स्टडी हा सब्जेक्ट आहे. तर केव स्टडी इथून लोकेशनमध्ये टाकला होता आपण, सब्जेक्टमध्ये टाकायचा आहे. केव स्टडी हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर लोकेशन इथे अजंता एलोरा नावाचं लोकेशन दिलेलं आहे. तर लोकेशनला कॉपी करा. लोकेशनमध्ये आपल्याला लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर स्टार्टिंग फ्रॉम 5 जुलै 2011 टू 5 ऑगस्ट 2011 म्हणत आहे. तर कुठून चालू करायचं बघा, स्टार्टिंग डेट दिलेली आहे. तर ती स्टार्टिंग डेट असेल तिला कॉपी करा आणि स्टार्टिंग डेटमध्ये स्टार्टिंग डेट इथं टाकायचं आहे. त्यानंतर सेकंड डेट आपल्याला कुठे टाकायचं आहे, एंड डेटमध्ये. तर जे दिलेलं असेल ते कॉपी करून घ्या सेकंड डेट आणि आपल्याला एंड डेटमध्ये तिला टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं एक इव्हेंट क्रिएट झालेला आहे आणि ते तुम्हाला पॉपअप दिसेल आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, क्रिएट अ हाय प्रायोरिटी टास्क विथ सब्जेक्ट इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट्स म्हणत आहे. तर दिलेल्या MS आउटलुकमध्ये आपल्याला एक टास्क बनवा म्हणत आहे. तर टास्क बनवण्यासाठी न्यू आयटमवर जा. त्यानंतर इथून टास्क घ्यायचा आहे. टास्क घेतल्यानंतर आपल्याला प्रायोरिटी दिलेली आहे. कोणती प्रायोरिटी दिलेली आहे, हाय प्रायोरिटी. तर याच्यातून आपल्याला हाय प्रायोरिटी घ्या. त्यानंतर याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे. तर जो सब्जेक्ट दिला असेल तो सब्जेक्टला कॉपी करा Ctrl+C आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे Ctrl+V. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, ओपन द लिंक www.cricketinfo.com इन युअर ब्राउझर म्हणत आहे. तर दिलेल्या आपल्याला ब्राउझरमध्ये आपल्याला ही लिंक ओपन करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, तर मॅक्स ऑफ एज ओपन करायचा आहे. ॲड्रेस बारमध्ये तो URL टाका आणि त्यानंतर एंटर करायचं आहे. अशा प्रकारची लिंक इथं ओपन झालेली आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट करायचं आहे इथून, ओपन द लिंक ajantacaves.com इन द गिवन ब्राउझर म्हणत आहे. तर दिलेल्या ब्राउझरमध्ये पुन्हा ajantacaves.com ही लिंक ओपन करा म्हणत आहे. तर कुठून करू शकतो बघा आपण, तर याचं उत्तर असणार आहे, स्क्रोल डाऊन करा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये तो URL टाईप करायचा आहे आणि अशा प्रकारची लिंक इथे ओपन झालेली आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं पहिल्या लेवलमधले प्रश्न संपूर्ण सोडवणे झालेले आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 मीडियम डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न सोडवायचे आहे लेवल 2मध्ये. तर इथून स्टार्ट करा, प्रॅक्टिकलच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून चालू करायचं आहे. यामध्ये सुद्धा पहिला प्रश्न MS विंडोजचा इथं दिलेला आहे. बघा या ठिकाणी आयकॉन वगैरे दिले जातात. तर ते कशाचा प्रश्न आहे ते याच्यातून आपल्याला समजले जाते. जसं इथे एक्सेल आहे, इथं MS वर्ड आहे आणि इथे MS विंडोज आहे. तर याच्यातून आपण समजू शकतो कोणत्या प्रकारचा तो प्रश्न असणार आहे. तर इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा, मूव्ह द फाईल yahoo.jpg फ्रॉम याहू फोल्डर टू मेसेंजर फोल्डर म्हणत आहे. आता आपल्याला काय म्हणत आहे, याहू फोल्डरमध्ये असलेले ज- या याहू फोल्डरमध्ये असलेले JPG फाईल आपल्याला मेसेंजर फोल्डरमध्ये शिफ्ट करायचं आहे. तर त्यासाठी याहू फोल्डरमध्ये जा. त्यानंतर याहू फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि याच्यातून आपल्याला मूव्ह करण्यासाठी कट हा ऑप्शन इथून वापरायचा. तर कट करून घ्या. कट झाली ही फाईल. त्यानंतर आपल्याला कोणत्या ठिकाणी घेऊन जायचं आहे तिला, तर इथून एक स्टेप बॅकमध्ये जा. तर कुठे न्यायचं आहे, मेसेंजर फोल्डरमध्ये. तर मेसेंजरमध्ये जायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स करायचं इथून, चेंज द ॲट्रिब्यूट ऑफ द फाईल टायगर JPG प्रेझेंट इन सपोर्ट फोल्डर अँड मेक इट हिडन म्हणत आहे. तर दिलेल्या आपल्याला MS विंडोजमध्ये आपल्याला सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले कोणतं म्हणतं आहे, टायगर JPG या फाईलला हिडन करायला सांगितलेला ॲट्रिब्यूट. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, टायगर फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे प्रॉपर्टीजवर जा. प्रॉपर्टीजवर गेल्यानंतर इथे ॲट्रिब्यूट दिलेला आहे. तर ॲट्रिब्यूटमध्ये जा आणि कोणता ॲट्रिब्यूट करायचा आहे, हिडन सांगितलेलं आहे. तर याच्यातून आपल्याला हिडन ॲट्रिब्यूट घ्या. त्यानंतर अप्लाय बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा.
नेक्स्ट क्वेश्चन्स बघा इथून. मूव्ह द फाईल प्रिंटर डॉक फ्रॉम द फोल्डर हार्डवेअर टू कलर टू अदर म्हणत आहे. आपल्याला काय म्हणत आहे, आपल्याला प्रिंटर डॉक्युमेंट हार्डवेअर फोल्डरमधून कलरमधल्या अदर फोल्डरमध्ये त्याला शिफ्ट करायचं आहे. तर कुठून सांगितलेलं आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, प्रिंटर फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा, राईट क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथून मूव्ह करण्यासाठी कट हा ऑप्शन इथून वापरायचा आहे. तर कट करून घ्यायला. आता इथून कट केल्यानंतर कुठे न्यायचं आहे, कलरमधल्या अदरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कलरमध्ये जायचं आहे, त्यानंतर अदरमध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून. You have created your resume using MS Word. Now you want to insert your photo into the picture control. How do you insert a picture control at the beginning of a given document म्हणत आहे. तर काय म्हटलेलं आहे बघा, दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये आपल्याला या पॅराग्राफच्या सुरुवातीलाच म्हणजे या पेजच्या सुरुवातीलाच आपल्याला एक पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी पिक्चर कंटेंट कंट्रोल इन्सर्ट करा म्हणत आहे. आता कोणत्याही प्रकारचा कंटेंट कंट्रोल जर इन्सर्ट करायचा असेल डॉक्युमेंटमध्ये तर कुठे करायचा तिथं क्लिक करा. त्यानंतर डेव्हलपर टॅबवर जायचं आहे आणि ज्याने खूप सारे कंटेंट कंट्रोल इथे दिलेले आहे. तर आपल्याला कोणता घ्यायचा आहे पिक्चर कंटेंट कंट्रोल, तर इथे 3 नंबरला दिलेला आहे. तर इथून तो घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. In the given MS Word document, add a table with 5 row and 2 columns and change the background color of entire table to green म्हणत आहे. तर दिलेल्या MS Wordमध्ये आपल्याला 5 रो आणि 2 कॉलम असलेले एक टेबल घ्यायचं आहे आणि संपूर्ण बॅकग्राऊंडचा कलर आपल्याला ग्रीन करायचा आहे. तर यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जा, टेबलवर जायचं आहे, नंबर ऑफ टेबल्सवर इथे क्लिक करा. आता यामध्ये आपल्याला 2 कॉलम सांगितलेले आहे आणि 5 रो सांगितलेले आहे. नंबर ऑफ कॉलमची संख्या इथे किती करायची आहे बघा, तर 2 करायची आहे. अशा प्रकारे आणि नंबर ऑफ रोजची संख्या आपल्याला याच्यातनी 5 करायची आहे. तर नंबर ऑफ रोजची संख्या याच्यातनी आपल्याला 5 करा अशा प्रकारे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. आता इथे टेबल तर इन्सर्ट झालेला आहे आणि त्यामध्ये संपूर्ण टेबलचा बॅकग्राऊंड कलर आपल्याला कोणता करायचा आहे, ग्रीन करायचा आहे. तर संपूर्ण टेबल इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. शेडिंगमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला कोणता कलर सांगितलेला आहे, ग्रीन. तर यातून आपल्याला ग्रीन कलर इथून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन द गिवन MS Word document, copy the format of the text article title 1 and apply it to the text article title 2 म्हटलेलं आहे. तर दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये आपल्याला काय म्हटलेलं बघा, तर आर्टिकल टायटल 1 या शब्दाचा फॉर्मॅटिंग आपल्याला आर्टिकल टायटल 2 या शब्दाला द्यायचा आहे. तर आर्टिकल टायटल 1 या शब्दाला सिलेक्शन करा. त्यानंतर इथून फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करायचं आहे आणि आर्टिकल टायटल 2 या शब्दावरती द्यायचं आहे अशा प्रकारे त्याला अप्लाय करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन लावायचं इथून. मेक अ कॉपी ऑफ द गिवन शीट अँड रिनेम इट्स अ डे 1 म्हणत आहे. तर काय म्हटलेलं आहे बघा, दिलेल्या वर्कशीटमध्ये आपल्याला शीट 1ची एक कॉपी तयार करा म्हणत आहे आणि तिला डे 1 असं नाव द्या म्हणत आहे. तर या शीटची कॉपी तयार करण्यासाठी या शीटला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर सेलच्या ग्रुपमध्ये जाऊन इथे फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे मूव्हर कॉपी शीटवर इथे क्लिक करा. त्यानंतर मूव्ह टू एंडवर क्लिक करा आणि क्रिएट कॉपीवर इथे क्लिक करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. तर बघा इथे ते एक शीट कॉपी झालेली आहे आणि तिला कोणतं नाव द्यायचं आहे, डे 1. तर याच्यावर डबल क्लिक करा आणि कॅपिटलमध्ये आहे तर संपूर्ण तर याच्यामध्ये कॅपिटलमध्येच आपल्याला टाईप करायचं आहे. डे टाईप करा, स्पेस दे आणि त्यानंतर एक टाईप करून घ्या. त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा, इन द गिवन स्प्रेडशीट चेंज द चार्ट फ्रॉम अ कॉलम चार्ट टू अ बार चार्ट. अप्लाय एनी स्टाईल फ्रॉम स्टॅक बार स्टार्ट चार्ट म्हटलेला आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये एक्सेल शीटमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, कॉलम चार्टला बार चार्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर इथं चार्टवर क्लिक करा. डिझाईन टॅब येईल, डिझाईन टॅबवर जा. त्यानंतर चेंज चार्ट टाईपवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला बार चार्टमध्ये घ्यायचा आहे. तर याच्यातून बारवर क्लिक करा आणि याच्यातला कोणताही एखादा चार्ट घेतला तरी चालेल, कुठलाही घ्या. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट करा. इन द गिवन प्रेझेंटेशन ॲड टू ब्लँक स्लाईड, अप्लाय रँडम बार स्लाईड ट्रान्झिशन अँड व्हर्टिकल इफेक्ट टू
फर्स्ट स्लाईड म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला 2 ब्लँक स्लाईड घ्यायच्या आहे. तर न्यू स्लाईडमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला 2 ब्लँक स्लाईड इथून घ्यायच्या आहे अशा प्रकारे. आता 2 ब्लँक स्लाईड घेतल्यानंतर आपल्याला रँडम बार्स अप्लाय करायचा आहे. काय आहे रँडम बार्स? ट्रान्झिशन. तर ट्रान्झिशनमध्ये जा आणि रँडम बार्स नावाचं ट्रान्झिशन इथून द्यायचं आहे त्याला. त्यानंतर त्याचा इफेक्ट कोणता सांगितलेला आहे? तर इफेक्ट त्याचा व्हर्टिकल सांगितलेला आहे. तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि त्यातून व्हर्टिकल इफेक्ट इथून घ्यायचा आहे. तर इफेक्ट घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं इथून. इन द गिवन प्रेझेंटेशन क्रिएट डुप्लिकेट स्लाईड फॉर द फर्स्ट स्लाईड म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला पहिल्या स्लाईडची एक डुप्लिकेट स्लाईड बनवायची आहे. तर पहिल्या स्लाईडला सिलेक्शन करा. या स्लाईडची डुप्लिकेट 2 प्रकारे केल्या जाते. एक तर राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर याच्यातनी आपल्याला डुप्लिकेट स्लाईडचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे किंवा न्यू स्लाईडमध्ये जा आणि न्यू स्लाईडमध्ये गेल्यानंतर डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाईड हा ऑप्शन इथं दिलेला आहे. तर 2 पैकी कुठूनही एक नवीन स्लाईड आपण त्याची डुप्लिकेट बनवू शकतो. अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. चेंज द झूम ऑफ द गिवन प्रेझेंटेशन टू फिट 1 म्हटलेलं आहे. तर फिट करायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबवर जायचं आहे. झूम या ऑप्शन्सवर जा आणि इथूनही आपण फिट करू शकतो किंवा फिट टू विंडोजवर जरी क्लिक केलं तरी चालेल. फिट टू विंडोजवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. क्रिएट अ न्यू कॉन्टॅक्ट विथ नेम मोहित चिलवंत, कंपनी नेम डेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अँड जॉब टायटल प्रोडक्शन मॅनेजर म्हटलेला आहे. तर आपल्याला एक नवीन कॉन्टॅक्ट बनवा म्हटलेला आहे खालील माहितीनुसार. तर एक कोणताही प्रकारचा कॉन्टॅक्ट बनवण्यासाठी न्यू आयटमवर जा. कॉन्टॅक्टवर क्लिक करायचं आहे. आता कॉन्टॅक्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यातनी नाव दिलेलं आहे. तर जे नाव दिलं असेल ते नाव कॉपी करा. Ctrl+C होतापर्यंत तुम्हाला कॉपी पेस्टच करायचं आहे. म्हणजे ॲक्युरेट नाव त्यामध्ये टाईप करता येईल. तर फुल नेमच्या जागी फुल नेम टाका. अशा प्रकारे कंपनीचं नाव दिलेलं आहे. तर जे कंपनीचं नाव दिलं असेल ते कंपनीचं नाव कॉपी करा. कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर जॉब टायटल दिलेलं आहे. तर जे काही जॉब टायटल वगैरे दिलं असेल ते कॉपी करून घ्या आणि जॉब टायटलच्या पुढं ते जॉब टायटल त्यामध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे जॉब टायटल टाका. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. हाऊ विल यू साइन आउट फ्रॉम द गिवन वेब पेज म्हणत आहे. तर आपल्याला दिलेल्या ब्राउझरमधून कशाप्रकारे साइन आउट व्हायचं आहे ते सांगितलेलं आहे. तर कशाप्रकारे व्हायचं आहे बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असणार आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं आहे इथून. ओपन द वेबसाईट www.wikipedia.org अँड सेव्ह धिस पेज विथ वेब पेज HTML ओनली फॉर्मॅट विथ द नेम विकिपीडिया म्हटलेलं आहे. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे wiki.org या वेबसाईटला ओपन करा म्हणते आणि वेब पेजमध्ये HTML ओनली फॉर्मॅटमध्ये आपल्याला विकिपीडिया नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर याप्रमाणे सेव्ह करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा कंप्लीट सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 3 मधले प्रश्न सोडवायचे आहेत. तर लेवल 3 मध्ये या आणि इथून पहिला प्रश्न लावायचा आहे. कॉपी द फाईल मॉनिटर PPTX फ्रॉम हार्डवेअर फोल्डर टू कलर म्हटलं अदरमध्ये सांगितलेलं आहे. तर आपल्याला एक फाईल कॉपी करायची आहे. कोणती? मॉनिटर फाईल. कशामध्ये आहे? हार्डवेअर फोल्डरमध्ये. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा. मॉनिटर फाईलला सिलेक्शन करा. राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला कॉपी करून घ्या. आता ही फाईल कॉपी झाली. कुठं न्यायचं आहे? कलरमधल्या अदरमध्ये. तर एक्स्ट्रा इथून बॅकमध्ये जा. कलरमध्ये जायचं आहे. त्यानंतर अदरमध्ये जा आणि इथं कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा, यू हॅव क्रिएटेड वन डॉक्युमेंट युजिंग MS वर्ड अँड यू वॉन्ट टू इन्सर्ट वॉटरमार्क ॲज द पेज बॅकग्राऊंड. व्हॉट आर द स्टेप्स यू विल फॉलो टू इन्सर्ट प्रोजेक्ट रिपोर्ट ॲज अ वॉटरमार्क इन द गिवन डॉक्युमेंट म्हणत आहे. तर दिलेल्या MS वर्डमध्ये एक डॉक्युमेंट बनवलेला आहे म्हणत आहे आणि याच्या बॅकग्राऊंडला एक आपल्याला वॉटरमार्क इन्सर्ट करायला सांगितलेला आहे. आणि कोणता वॉटरमार्क दिलेला आहे? प्रोजेक्ट रिपोर्ट. तर आपल्याला कोणत्याही नावाचा वॉटरमार्क देण्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इथे पेज बॅकग्राऊंडच्या ग्रुपमध्ये जाऊन वॉटरमार्क्सवर जा.
वॉटरमार्क्सवर गेल्यानंतर आपल्याला याच्यातनी सांगितलेलं आहे कोणता द्यायचा आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट. जे वॉटरमार्क द्यायचं असेल ते वॉटरमार्क याच्यातून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे वॉटरमार्कमध्ये जा. त्यानंतर इथून कस्टम वॉटरमार्कमध्ये जायचं आहे. ते यामध्ये बघा 2 प्रकारचे वॉटरमार्क देता येते. एक तर पिक्चर वॉटरमार्क आहे देता येते आणि दुसरा आहे शब्दाचा वॉटरमार्क देता येते, म्हणजे टेक्स्ट वॉटरमार्क देता येते. तर आपल्याला टेक्स्ट वॉटरमार्क द्यायचा आहे. तर टेक्स्ट वॉटरमार्क क्लिक करा आणि कोणत्या टेक्स्ट द्यायचा आहे तो टेक्स्ट त्यामध्ये टाकायचा आहे. जसं मी याच्यातून कॉपी करून टाकलेला आहे या ठिकाणी प्रोजेक्ट रिपोर्ट, तर ते टाकायचं आहे. त्यानंतर अप्लाय बटनावर क्लिक करा. त्यानंतर याला क्लोज करायचं आहे आणि नंतर पाहू शकता याच्या बॅकग्राऊंडला एक वॉटरमार्क इथं आलेला आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं आहे इथून. इन्सर्ट द इन द गिवन स्टुडंट डाटाबेस, इन्सर्ट अ टेक्स्ट बॉक्स नेक्स्ट टू द अर्थ इमेज फॉर टेक्स्ट कलर सेट येलो कलर अँड बॅकग्राऊंड कलर ॲज अ रेड म्हणत आहे. तर आपल्याला दिलेल्या एक्सेलमध्ये इथं अर्थच्या इमेजच्या बाजूला एक टेक्स्ट बॉक्स घ्या म्हटलेला आहे. तर इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर टेक्स्ट बॉक्समध्ये जायचं आहे. टेक्स्ट बॉक्स घ्या आणि ते ड्रॅग करून तो टेक्स्ट बॉक्स इथे काढायचा आहे. काढल्यानंतर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, टेक्स्ट कलर कोणता करायचा, येलो. तर टेक्स्ट कलरमध्ये जा आणि ज्यातून येलो कलर घ्यायचा आहे टेक्स्टचा. आणि त्यानंतर बघा आपल्याला बॅकग्राऊंड कलर कोणता सांगितलेला आहे, रेड. तर इथे बॅकग्राऊंड कलरमध्ये जा आणि ज्यातून रेड कलर इथून घ्यायचा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे इथून. यूज अप्रिशिएट फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट स्टॉक क्वांटिटी फॉर इच पर्टिक्युलर इन सेल रेंज S3 टू H12 म्हणत आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये आपल्याला एक्सेल शीटमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, स्टॉक क्वांटिटी काढा म्हणत आहे. कुठे काढायचं आहे, S3 मध्ये. तर S3 मध्ये क्लिक करा. इक्वल साईन टाकायचं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला क्वांटिटी घ्यायची आहे. तर क्वांटिटी इथे सिलेक्शन निवडलेली आहे मी. क्वांटिटी घ्या, त्यामधून जेवढी सेल झाली असेल तेवढी मायनस करायची आहे. तर बघा इथे मी एक मायनसचं साईन टाकलेलं आहे. त्यानंतर सेल जानेवारी सेल घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा मायनसचं बटन टाका आणि त्यानंतर फेब्रुवारीची सेल इथून घ्यायची आहे. आणि त्यानंतर एक एंटर बटनावर क्लिक करा. तर पहिलं आपलं स्टॉक क्वांटिटी शो झालेली आहे. बाकीच्यांची स्टॉक क्वांटिटी काढण्यासाठी इथे डबल क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तर संपूर्ण याची निघालेली आहे. त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. इन द गिवन प्रेझेंटेशन मेक डुप्लिकेट ऑफ एक्झिस्टिंग स्लाईड म्हणत आहे. तर एक्झिस्टिंग स्लाईडचं आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे. तर त्या स्लाईडला सिलेक्शन करा. त्यानंतर न्यू स्लाईडमध्ये जा आणि ज्यातून आपल्याला डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाईडवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं आहे इथून. सेट अँड अपॉइंटमेंट इन द कॅलेंडर ॲज मीटिंग ऑफ स्टाफ ॲट 8 AM, मीटिंग विथ प्रेसिडेंट ॲट 10 AM अँड मीटिंग विथ प्रिन्सिपल ॲट 12 PM ऑन डेट 15 नोव्हेंबर 2009 म्हणत आहे. तर दिलेल्या MS आउटलुकमध्ये आपल्याला 3 अपॉइंटमेंट बनवायचे आहे. किती तारखेचे आहे, 15 नोव्हेंबर 2009च्या. एक आपल्याला सकाळची मीटिंग ऑफ स्टाफ सकाळी 8 वाजताची बनवायची आहे. त्यानंतर मीटिंग विथ प्रेसिडेंट सकाळचे 10 वाजताची बनवायची आहे. आणि मीटिंग विथ प्रिन्सिपल दुपारचे 12 वाजताची बनवायची. असे आपल्याला 3 बनवायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला न्यू आयटमवर जा. त्यानंतर अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर आपल्याला 3 सब्जेक्ट आहे, 3 टायमिंग आहे आणि याच्यामध्ये डेट एकच असणार आहे. म्हणजे एका दिवसाची डेट एकच राहणार आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला जो सब्जेक्ट दिलेला आहे तो सब्जेक्ट कॉपी करून घ्या जसाच तसा आणि सब्जेक्टच्या पुढं सब्जेक्ट टाकायचा आहे. सब्जेक्ट झाला. त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, किती वाजताचा तो बनवायचा आहे. मीटिंग ऑफ स्टाफ सकाळचे 8 AM. AM जर म्हटलं तर सकाळचे येणार आहे. तर यातनी 8 AM घ्यायचं आहे. अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्ही 8 AM इथं घेऊ शकता. त्यानंतर बघा सब्जेक्ट टाकलेला आहे. त्यानंतर टायमिंग टाकलेलं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला डेट दिलेली आहे. तर डेटला सुद्धा कॉपी करून घ्या Ctrl+C आणि डेटमध्ये डेट टाकायची आहे. डेट टाकलेली आहे आपण. त्यानंतर याला सेव्ह अँड क्लोज बटनावर क्लिक करायचं आहे. ही झाली आपली पहिली. दुसरी बनवण्यासाठी पुन्हा तीच प्रोसेस वापरायची आहे. न्यू आयटमवर जा, अपॉइंटमेंटवर जायचं आहे. डेट ऑलरेडी कॉपी करूनच आहे. तर डेटमध्ये मी डेट पेस्ट करतो. तर अशा प्रकारे कॉपी पेस्ट केलेला आहे मी डेट. त्यानंतर दुसरा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्टला कॉपी करून घ्या Ctrl+C आणि सब्जेक्टमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर किती वाजता म्हणत आहे, 10 AM म्हणजे सकाळचे 10 AM घ्यायचं इथून. तर यातून आपल्याला 10 AM इथून निवडा. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करायचं आहे. 2 झालेलं आहे.
पुन्हा तिसरी बनवण्यासाठी न्यू आयटमवर जा, अपॉइंटमेंट घ्यायची आहे. तिसरा जो सब्जेक्ट आहे तो कॉपी करून घ्या कंट्रोल+C आणि तिसरा सब्जेक्टमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर किती वाजता म्हणत आहे 12 PM म्हणजे दुपारचे आपल्याला 12 वाजताची करायचं आहे. तर दुपारचे 12साठी आपल्याला याच्यातून 12 PM घ्यायचं आहे. तर इथून 12 PM घ्या. त्यानंतर डेट दिलेली आहे आपल्याला. जी डेट दिली असेल ती कॉपी करून घ्यायची आहे. कंट्रोल+C आणि डेटमध्ये आपल्याला डेट टाकायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा प्रॅक्टिकलचा. इन द गिवन वेब पेज साइन इन युजिंग स्काईप नेम माय स्काईप अँड पासवर्ड ॲज अ स्काईप 10 म्हणत आहे. तर दिलेल्या आपल्याला वेब पेजमध्ये स्काईप नेम दिलेला आहे आणि पासवर्ड देऊन साइन इन करायचं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा. सॉरी ऑप्शन नंबर 4 आहे. 4वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपले संपूर्ण प्रॅक्टिकलचे प्रश्न झालेले आहे. आता आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सोडवायचा आहे. तर पहिले ऑब्जेक्टिव्हवर क्लिक करा. पहिला प्रश्न बघा. कंपेअर द रोल्स ऑफ CC अँड जावास्क्रिप्ट इन एन्हान्सिंग द फंक्शनॅलिटी ऑफ अ वेबसाईट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असणार आहे. त्यानंतर सबमिट करा. विच प्रोग्राम रिड्यूस द साईज ऑफ फाईल सो दॅट दे ऑक्युपाय लेजर स्पेस ऑफ द डिस्क म्हणत आहे. तर याचं उत्तर फाईल कम्प्रेशन आहे. त्यानंतर सबमिट करा. CD-RW डिस्क म्हणत आहे. तर CD-RW हे कशाचं आहे बघा. तर हे CD रिरायटेबल आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. CISC स्टँड फॉर म्हणत आहे. तर CISCचा लाँग फॉर्म काय असणार आहे? तर याचं उत्तर बघा. कॉम्प्लेक्स इंडेक्स सॉरी याचं उत्तर कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर आहे. त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट कॉम्बिनेशन ऑफ प्रोटोकॉल अँड TLD टू क्रिएट अ सिक्युअर गव्हर्नमेंट वेबसाईट म्हणत आहे. तर याचं उत्तर https.gov आहे. त्यानंतर सबमिट करा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ सॉलिड स्टेट स्टोरेज डिव्हाइस म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. दे हॅव नो मूव्हिंग पार्ट्स आहे. त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 मधले ऑब्जेक्टिव्ह सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 मधले ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे आहे. द फिजिकल लेआउट ऑफ वायर्स अँड डिव्हाइसेस द कनेक्ट द नेटवर्क्स नोड्स इज कॉल्ड द नेटवर्क म्हटलेलं आहे. तर याला आपण टोपोलॉजी म्हटलं जाते. त्यानंतर सबमिट करा. डायरेक्टरी सर्च इज अल्सो कॉल इंडेक्स सर्च म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर राईट आहे. व्हॉट इज द कॉमन फीचर ऑफ अ बस नेटवर्क टोपोलॉजी म्हणत आहे. तर याचं उत्तर डिव्हाइसेस आर कनेक्टेड टू अ सेंट्रल नोड्स आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ फिटनेस बँड इन द इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणत आहे. इंटरनेट ऑफ थिंगचे फिटनेस बँड हे काय कार्य करते म्हणत आहे. तर याचं उत्तर मॉनिटरिंग हेल्थ डाटा आहे. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. व्हॉट इज द नेम ऑफ द सॉफ्टवेअर दॅट कॅन बी यूज फॉर डाटा प्रोटेक्शन इन MS10 म्हणत आहे. तर त्याला आपण बीट लॉकर म्हटले जाते. त्यानंतर सबमिट करा. इफ अ कंपनी नीड्स टू अपडेट इट्स कंझ्युमर अबाउट न्यू ऑफर्स रेग्युलरली विच फीचर शोल्ड इट फोकस ऑन म्हणत आहे. तर याचं उत्तर पर्सनल प्रोफाईल्स आहे. त्यानंतर बघा आपल्याला शेवटचं ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे आहे 3. व्हॉट टर्म्स डिस्क्राईब द ॲबिलिटी ऑफ AI ॲनालाइज पास्ट युजर बिहेवियर अँड सजेस्ट रिलेव्हंट कंटेंट ऑर प्रोडक्ट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आहे. त्यानंतर सबमिट करा. विच टाईप ऑफ साईट इज लाईकली टू हॅव कंटेंट दॅट इज अ पिरियडिकली सॅनिटाईज म्हणत आहे. तर याचं उत्तर शॉपिंग वेबसाईट आहे. त्यानंतर सबमिट करा. Google AI स्टुडिओ इंटिग्रेटेड विथ डॅश डॅश टू प्रोव्हाइड AI जनरेटेड चॅटबॉट सोल्युशन्स म्हणत आहे. तर याचं उत्तर जेमिनी API आहे. त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण प्रश्न सोडवणं झालेलं आहे आणि आता आपल्याला
सर्व प्रश्न सोडवल्यानंतर इथे अजूनही आपल्याकडे 22 मिनिटांचा टायमिंग शिल्लक राहिलेला आहे. त्यानंतर इथे एंड एक्झामिनेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यातनी बघा आपल्याला किती प्रश्न राहिलेले आहे हे आपल्याला इथे दाखवते. इथं 0 आहे म्हणून येस बटनावर क्लिक करा. पुन्हा येस बटनावर क्लिक करायचं आहे. पुन्हा येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपला रिझल्ट या ठिकाणी आपल्याला शो होणार आहे. जे प्रश्न आपले चुकलेले असेल ते प्रश्न मी तुम्हाला त्याचं करेक्ट उत्तर सांगणार आहे. तर यामध्ये बघा ऑब्जेक्टिव्हचे 15 पैकी 10 प्रश्न करेक्ट आलेले आहे. तर आपले 5 प्रश्न चुकलेले आहे. आता चुकलेले कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. त्यानंतर प्रॅक्टिकलचे 35 पैकी 34 क्वेश्चन्स करेक्ट आलेले आहे. म्हणजे एक प्रॅक्टिकलचा आपला चुकलेला आहे. तर पाहूया कोणकोणते चुकलेले आहेत तर आपला पहिला प्रश्न चुकला होता ऑब्जेक्टिव्हचा. कंपेअर द रोल्स ऑफ CSS अँड जावास्क्रिप्ट इन एन्हान्सिंग द फंक्शनॅलिटी ऑफ अ वेबसाईट म्हणत आहे. तर याचं उत्तर या प्रकारचं होतं. पाहू शकता तुम्ही. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर बघा आपला दुसरा प्रश्न कोणता राहिलेला आहे. व्हॉट इज द कॉमन फीचर ऑफ बस नेटवर्क टोपोलॉजी म्हणत आहे. तर याचं उत्तर डिव्हाइसेस आर कनेक्टेड टू अ कॉमन केबल आहे. त्यानंतर इफ अ कंपनी नीड्स टू अपडेट इट्स कस्टमर्स अबाउट न्यू ऑफर्स रेग्युलरली विच फीचर शोल इट फोकस ऑन म्हणत आहे. तर याचं उत्तर होतं बघा न्यूज फीड होतं. त्यानंतर व्हॉट टर्म्स डिस्क्राईब द ॲबिलिटी ऑफ AI ॲनालिस्ट पास्ट युजर बिहेवियर अँड सजेस्ट रिलेव्हंट कंटेंट अ प्रोडक्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर प्रेडिक्टिव्ह ॲनालिटिक्स होतं. आणि शेवटचं विच टाईप ऑफ साईट इज लाईकली टू हॅव कंटेंट दॅट इज अ प्रेडिक्टली सॅनिटाईज म्हणत आहे. तर याचं उत्तर विकिपीडिया होतं. तर एवढे प्रश्न आपले चुकलेले होते ऑब्जेक्टिव्हचे आणि एक आपला प्रॅक्टिकलचा राहिला होता आणि तो हा होता. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पेपर सोडवायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.